विद्यार्थ्यांना विष पाना होते. आणि दुसऱ्या दिवशी या राज्याचा आदिवासी विकास मंत्री काय म्हणतो, आम्हाला सगळ्या महाराष्ट्रामध्ये सेंट्रल शिक्षण हे करायचंय. काय बापाची भेट नाही का, अख्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सेंट्रल शिक्षण हे करायचंय. मित्रांनो, एक लक्षात घ्या, आज आपण जेवढे आहोत तेवढे तर आहोतच, परंतु ज्यांनी जर निर्णय दिला नाही, यांनी जर याच्यावरती निर्णय दिला नाही, एकच सांगतो, ज्या पद्धतीने पेसावरती अख्खा महाराष्ट्र उठला मुलांच्या भविष्यासाठी, मुलांच्या नोकऱ्यांसाठी, अख्ख्या महाराष्ट्रातला आदिवासी जर तिथेच असेल तर त्या आदिवासींच्या मुलांच्या जीवावरती उठलेल्या त्यांवरती आदिवासी उठणार नाही का? नाही उठणार. आणि यांना खेळ वाटतोय काय? आदिवासींच्या जीवावरती मगाशी मीटिंग मध्ये मी म्हटलो, त्यांना लगेच त्याचं वाईट वाटतं. मीटिंग मध्ये काय म्हटलं, आज मुलांना विष बाधा झाले. आज काय झाले? विष बाधा झाले. त्या तुम्ही त्या मुलांच्या मरणाची वाट पाहत असता. बरोबर प्रश्न आहे की नाही? त्यांना त्याचं हे वाटलं की मुलांच्या मरणाचं आता काय बोलतो. अरे आम्हाला पण किंमत आहे म्हणून आम्ही बोलतोय. आज सेंट्रल किचन आहे म्हणून त्या मुलांविषयी बोलतोय. तुम्ही जर काही वर्षांपूर्वी जर सेंट्रल किचन आणलं असतं, ज्यावेळेस मी त्या आश्रम शाळेमध्ये शिकत होतो त्यावेळेस मी पण मेलो असतो. आज ती पोरं मारायला लागली. मुलांच्या जीवाची जर तुम्हाला किंमत नसेल, आमच्या आदिवासी मुलांच्या जीवावरती जर तुम्ही उठलेले असाल तर आम्ही तुम्हाला माफ करणार नाही. इशारा देण्यासाठी मित्रांनो आपण इथपर्यंत आलेलो आहोत. अरे चाललंय का तुमचं? हा, वसतिगृहाच्या जागा तुम्हाला शॉक बद्दल आता मी ते बोलणार आहे. कदाचित तुम्ही म्हणाल, तुमच्या सोबत मारून घ्याल की माझ्या सोबत काही मुलगी आहे, माझी मैत्रीण, माझी बहीण, माझ्या सोबत माझा भाऊ आहे, त्या माझ्या भावानं वसतिगृहामध्ये प्रवेश मिळाला नाही म्हणून ऍडमिशन कॉलेजचं कॅन्सल केलं. वसतिगृहामध्ये प्रवेश मिळाला नाही म्हणून त्याला कॉलेजला, तिला कॉलेजला जाता आला नाही. मुद्दा काय आहे लक्षात घ्या. आज आम्हाला अशी माहिती मिळाली एसटीच्या हवेमध्ये, अशी माहिती मिळाली की महाराष्ट्रामध्ये वसतिगृहाच्या दरवर्षी 3 ते 4 हजार जागा रिक्त असतात. रिक्त किती? त्या 3 ते 4 हजार जागा रिक्त असतात म्हणजे काय? मंजूर नाही, अर्ज आलेत म्हणून रिक्त नाही. त्या जागांना ऑलरेडी मंजुरी आहे. किती? 3 ते 4 हजार जागांना ऑलरेडी मंजुरी आहे, पण त्या भरल्या जात नाही. काय गजब कारभार आहे. किती शॉकिंग गोष्ट आहे आपल्यासाठी. हा, आणि आम्ही आहे 3-3 दिवस प्रकल्प कार्यालयामध्ये बसला, आमच्या पोरांना ऍडमिशन द्या. 3-3 दिवस प्रकल्प कार्यालयामध्ये काय करायचं, ज्या यांच्याकडे ऑलरेडी शिल्लक जागा आहे त्या वाढवण्यासाठी आम्ही 3 दिवस उपाशी राहायचं. आणि विचार करा ना तुम्ही, आहे ना विचार करण्यासाठी गोष्ट ही किती भयानक गोष्ट आहे. अरे ज्या गोष्टीला मंजुरी आहे त्याच्यावरती तुम्ही अंमलबजावणी करत नाही, आणि त्या गोष्टीवरती जर तुम्ही अंमलबजावणी करत नसाल आणि हे ऐकून जर तुम्हाला वाटत असेल की आम्ही शांत बसू आणि आम्ही इथून हलू, तर तो तुमचा गोड गैरसमज आहे. तो तुमचा गोड गैरसमज आहे. जर यांनी जर सकारात्मक दाखवून नाही याचं तर मात्र आयुक्तालयाला आपण टायर ठोकण्यास राहणार. जर तुम्ही याच्यावरती काही निर्णय घेतला नाही तर याच्या विरोधामध्ये जे काही परिणाम असतील ते परिणामाला सामोरे जायला
त्याला मी आवडतो. नवनवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.